तुझ्या केसालाही धक्का लागू नये म्हणून त्या किती बोलतात। मग पुढे काय झालं? पण कसलं काय हो, तुम्ही सकूला चांगलंच ओळखता की नाही? जिद्दी आहे, अगदी हट्टी आहे, स्वतःच्या तोंडून कबूल करून बसली की खरी सकू मीच आहे। आता गाव भडकलाय हो। सासूबाई सासूबाई मला क्षमा करा हो, मी खूप प्रयत्न केला पण सकूला काही वाचवू शकले नाही। हो सकू गावकऱ्यांच्या तावडीत सापडली आहे। शांत व्हा, शांत एकदम गप। काय खुळापणा करताय? घे सुरी आणि घाल उरी। ही तुळसाच खरी सकू आहे याची खात्री पटायला नग का? अहो मी सांगते ना, मीच सकू आहे। नाही मीच सकू आहे, मी सांगते ना तुम्हाला पाटील काका। आपल्या समोर या दोन सकू आहेत, त्यातली खरी सकू कोण हे खात्रीपूर्वक करायला नको का? अहो पाटील, ही तुळसा स्वतःच सांगते ना की मी सकू आहे म्हणून, मग तुम्ही मोडता का घालताय? नाही मी सकू आहे, मी सांगते ना, ही झिपरी आहे, मी सकू आहे, मी सकू आहे। हो आपल्या मैत्रिणीला वाचवायला ही तुळसा खोटं बोलत असेल तर? हो नाही मी खोटं का बोलीन? ही झिपरी आहे, मी सकू आहे, मी सांगते ना, ऐका माझं, मी सकू आहे। पण माणी, तुझं खूप कौतुक आहे। म्हणजे खानदानी आणि समजूतदार सुनेसारखी तू वागलीस, म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालून सौतीचा जीव वाचवणारी इतिहासात तूच पहिली ग। वा वा वा, शाबासा शाबासा। गप्पा बसा। तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय? सत्यानाश केलाय त्या सकूने। माणी मला सांग, बाबाजी महाराज आले होते तिथे? नाही हो, बाबाजी महाराज नव्हते, पण अख्खा गाव जमा झालाय। आता ते काय सकूला सोडणार नाहीत, सगळे पेटलेत। भयानक आहे, भयानक। बाबाजी महाराज तिथे नाहीत म्हणजे गावाच्या हातात कोलीत आहे आणि थांबवणारं कोणी नाही। मला जायला हवं, नाहीतर गुप्तधनाची किल्ली सकू जळून जाईल। बाबाजी महाराजांना सांगायला हवं ताबडतोब। हो आलेच। तुझा आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा? आणि कशावरून तूच खरी सकू आहेस? पाटील काका, मी पटवून देऊ शकते ना। मी लहान असताना तुम्हीच नाही का तुमच्या घरी मला कीर्तनाला बोलवलं होतं। ढास लागली, खोकला आला म्हणून मी पाणी प्यायला आत गेले होते आणि बाहेर मोठं रामायण घडलं होतं। माझ्यावर खोटा आळ आला होता, पण मी खरी आहे ही साक्ष देणाऱ्या पाटील काकूंनीच गावकीत माझी बाजू मांडली होती आणि पुढे पण एकदा खंबीरपणे मोठं रामायण। अगं माझ्या घरी आग लावायला तूच आले होतेस ना? नाही हो, मी ती आग लावली नव्हती। आणि पाटलीन काकूंनी गावकीत सुद्धा हेच सांगितलं होतं। तो मुद्दाच नाहीये। या मुक्या मुलीला माहितीये का विचार? ती बघ नव्यानं ऐकल्यासारखं ऐकते। म्हणजे पाटील यावरून हीच सकू आहे हे नक्की। बघा बघा, सौताच्या तोंडाने कबूल करते। आणि आता आणखी कसला पुरावा मागताय? काय पाहिजे अजून? काय पुरावा पाहिजे?
ए मागे वा. खबरदार कोणी पुढे आलं तर आज सखू वहिनींना इजा जरी झाली ना तर रक्ताचे पाठ वाहतील सांगून ठेवतोय. मागे वा. विनू भाऊजी, कृपा करा पण तुम्ही यात पडू नका. बघा पाटील, का ध्यानात येत का तुमच्या? हा विनू तिला वहिनी म्हणतोय आणि ती त्याला भाऊजी म्हणते. म्हणजे याचा अर्थ मनोरमाबाई आणि त्यांच्या कुटुंबाला हे माहिती होता की ही तुळसा नसून सखू आहे.